भारतामध्ये 50% लोक त्यांचा पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवतात. तिथे रेग्युलेटर नसल्यामुळे सगळ्यात जास्त लिटिगेशन तिथं होतं. फारसे रिटर्न्स देखील आता मिळत नाही. पोस्ट डिमॉनिटायझेशन रिटर्न्स खूप कमी झाले. मेजॉरिटी लोक त्याच्यानंतर सोन्यामध्ये पैसे टाकतात. 15-16% लोक सोन्यात पैसे गुंतवतात. तिथे पण रेग्युलेटर नाहीये. सोन्याचे जे रिटर्न्स आहेत ते मागच्या काही वर्षात बरे असले तरी पण ओव्हरऑल 1-2%च इन्फ्लेशनपेक्षा जास्त आहे. सगळ्यात कमी जो गुंतवणुकीचा ओघ आहे तो जातो इक्विटी आणि इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट जसं इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये. फक्त 5 ते 6% लोक या ॲसेटमध्ये आपले पैसे गुंतवतात. इथे 3 रेग्युलेटर आहेत, सेबी, एम्फी आणि आरबीआय. आणि इथले रिटर्न्स हे महागाईच्या दराच्या जवळपास दुप्पट आहेत. याचा 60 वर्षाचा डेटा आपल्याकडे आहे. पैसे तुमचे आहेत, तुमचा हार्ड अर्न मनी आहे. कुठे टाकायचा हा निर्णय तुमचा आहे. प्रॉपर रेग्युलेटर असलेल्याच ॲसेटमध्ये तुम्ही पैसे गुंतवणूक करा आणि असा ॲसेट चूज करा जो महागाईच्या दरापेक्षा बराच चांगला रिटर्न देणार आहे. मागच्या 19 वर्षापासून मी जिथे पैसे गुंतवतोय ते म्हणजे म्युच्युअल फंड्स आणि दॅट इज द बेस्ट ॲसेट अकॉर्डिंग टू मी. तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर माझ्या वेबसाईटवर जा आणि एन्क्वायरीचा फॉर्म भरा. आय विल हेल्प यू टू क्रिएट लॉंग टर्म वेल्थ थ्रू इक्विटी म्युच्युअल फंड्स.